बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरला कॅनमध्ये डिझेल देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. डिझेलचे रिकामे कॅन घेऊन शेतकरी पोहोचले चिखली तहसील कार्यालयात. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. बीडच्या आष्टीतील भूमी अभिलेख कार्यालयाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर. मनसे शेतकरी सेनेचा थेट कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा. पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांची कामं रखडत असल्यामुळे मनसे शेतकरी सेना आक्रमक. कर्जतमधील निसर्ग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. टोरेंट, पोशीर आणि शिलार प्रकल्प कर्जत तालुक्यात नकोत, शेतकऱ्यांची मागणी. पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन. विरारच्या अर्नाळा येथील आदिवासींच्या घरावरती तोडक कारवाई केल्यामुळे आमदार राजन नाईकांच्या घरावरती आदिवासींचा मोर्चा. कारवाईमुळे 100 पेक्षा अधिक आदिवासी नागरिक बेघर. साताऱ्याच्या कोरेगावमधील वडाचीवाडीमध्ये रस्त्याच्या कामामुळे अपघात. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा राजाभाऊ बर्गेंचा आरोप. राजाभाऊ बर्गेंच्या नेतृत्वाखाली हलगीनाद आंदोलन. अहिल्यानगर शहरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार समोर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महावितरण कार्यालयावरती धडक मोर्चा. समस्या सोडवली नाही तर अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा. इंदापुरात खडक वाचल्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर मार्ग अडवला. पुणे सोलापूर मार्गावरती डाळत चौकामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागामध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांच्या डोक्यावरती हंडा घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओच्या केबिनमध्ये ठिय्या. पाणी टंचाईवरनं प्रशासनाला धारेवर धरलं. इंधन दरवाढीचा कांदा वाहतुकीला फटका. खरेदी केलेला कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यामध्ये पडून कांदा उत्पादकांसोबतच नाशिकच्या मालेगावातील व्यापारी देखील अडचणीत. अहिल्यानगर महापालिकेच्या 800 कोटींच्या कर्ज प्रस्तावावरनं शिवसेना आक्रमक. जनतेवरती बोजा टाकणाऱ्या या कर्जाला विरोध करत शिवसेनेनं आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. थेट न्यायालयात जाण्याचा शिवसेनेचा इशारा. पुणे महापालिकेबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विरोध, तर पालिकेबाहेर घोडागाडी आणून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी बॅकवॉटरमुळे शेतीचं नुकसान. संतप्त शेतकऱ्यांचं धरणामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन. गेल्या 5 वर्षांपासून शेतकऱ्यांना त्रास. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात यंदा केळीच्या क्षेत्रात मोठी घट. केळीची लागवड 3204 हेक्टरनं कमी. यंदा फक्त 20,768 हेक्टरवरतीच केळीची लागवड. भंडाराच्या वरठीमध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला वेग. तलावाच्या खोलीकरण कामाचं आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते भूमिपूजन. परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त. अकोल्यात तापमानाचा पारा 46°C अतिउष्णतेमुळे अकोल्यातील नागरिक हैराण. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. गडचिरोली जिल्ह्यात 43.2 तापमानाची नोंद. गडचिरोली शहर आणि जिल्ह्यामध्ये अतिउष्णतेनं नागरिक हैराण. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. जालना शहरासोबतच ग्रामीण भागातल्या अनेक पेट्रोल पंपावरती इंधन साठा उपलब्ध नसल्याचं समोर. इंधन संकट निर्माण झाल्यामुळे मशागतीच्या कामांना ब्रेक. शेतकरी संकटात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील एका आठवड्यापासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा. आष्टी गावात एकच पेट्रोल पंप असल्यामुळे नागरिकांच्या रांगा. हिंगोलीत पेट्रोल डिझेलसाठी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर रांगा. जिल्ह्यातील 84 पेट्रोल पंपापैकी 42 पंपावरील डिझेल संपलं. डिझेल नसल्यामुळे पेरणीपूर्वी अंतर्गत मशागतीची कामं कशी करावीत, शेतकऱ्यांचा सवाल. पंढरपुरात सीएनजीचा मोठा तुटवडा. केवळ 2 पंपांवरती वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा. तासनतास प्रतीक्षा केल्यानंतरही सीएनजी न मिळाल्यामुळे वाहनचालक संतप्त. पुण्यातल्या भूगावमधील अनधिकृत होर्डिंगवरती पीएमआरडीएचा हातोडा. मुळशी तालुक्यातील कारवाईनं अवैध होर्डिंग धारकांचे धाबे दणाणले. मालेगावात अप्पर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ. बैठकीसाठी माध्यम प्रतिनिधींना मज्जाव केल्यामुळे गोंधळ. नदीमध्ये रक्तमिश्रित पाणी सोडलं जात असल्याच्या विषयावरती बैठक आयोजित केली होती. अमरावतीच्या दिवसा पंचायत समिती कार्यालयात विजेची प्रचंड उधळपट्टी. अधिकारी कर्मचारी बाहेर, मात्र केबिन आणि कार्यालयात कूलर, पंखे सुरूच. हजारो रुपयांच्या वीज बिलाची उधळपट्टी केली जाते. रायगडमधील 42 आशा स्वयंसेविका एसएससी परीक्षा उत्तीर्ण. या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती यश मिळवल्याची आशा स्वयंसेविका यांची प्रतिक्रिया. शिर्डीमध्ये 23 तारखेला ऐतिहासिक संरक्षण उत्पादन केंद्राचं उद्घाटन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन. नवीन संकुल संरक्षण उत्पादन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठणार. मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमधील राजवाड्याची दुरवस्था. दुर्मिळ ग्रंथांना वाळवी लागल्यामुळे छत्रपती वृषालीराजे भोसलेंकडनं खंत व्यक्त. अमूल्य आणि दुर्मिळ ग्रंथांचं जतन करणं ही शासनाची प्राथमिकता असायला हवी. छत्रपती वृषालीराजे भोसलेंची प्रतिक्रिया.
नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. विशेष सीबीआय कोर्टानं कोठडी सुनावली. सीबीआयनं 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. लातूरमधील मोटेगावकर क्लासच्या कॅम्पसमधील बोर्डावरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मोटेगावकरच्या संपत्तीची चौकशी करा, त्याच्या नातेवाईकांची संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी केली. मॉडर्न कॉलेज विरोधात पुणे महापालिकेत काँग्रेस आक्रमक. कॉलेजची मान्यता रद्द करण्याची काँग्रेसची मागणी. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचं आंदोलन. मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक केल्यामुळे अडचणी वाढल्या. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर पोलिसांचा रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस दलाकडून शहरातील विविध मार्गावरनं रूट मार्च. बंधू अशोक खरात आणि नामकरण आवारेला न्यायालयीन कोठडी. सिन्नर पोलिसात दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी पोलीस कोठडी. ईडीनं खरातचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केल्याची माहिती. सोलापूरच्या माड्यातील भोंदू गुरुमाऊलीचा आणि त्याच्या भावाचा जामीन अर्ज फेटाळला. दोघांचा जेलमधला मुक्काम वाढला. भोंदू गुरुमाऊलीनं असंख्य नागरिकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर. अहिल्यानगरमधील राहुरीमध्ये जादू टोण्याचा संशय. रणधीर कुटुंबियांच्या घरासमोर अमावस्येच्या रात्री लिंबू, मिरची, हळद आणि बांगड्या आढळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. घरातील कपडे, कागदपत्रांना अचानक आग लागत असल्याचा रणधीर कुटुंबियांचा. गोंदियातील सालेकसा येथील आदर्श बिगर शेती सहकारी पतसंस्थेत 23,65,000चा घोटाळा. कार्यकारी अधिकाऱ्यांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल. ठेव निधी रकमांमध्ये गैरव्यवहार केल्याची माहिती. वर्ध्यामध्ये बँकेत खातं उघडण्यास सांगून त्या खात्याचा वापर करत पैशाची अवैध देवाणघेवाण. या प्रकरणी पोलिसांकडून एकाला अटक. स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांची संयुक्त कारवाई. पुण्याच्या भोर तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांसाठी तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांकडे वनविभागाचं दुर्लक्ष. ऐन उन्हाळ्यात आंबाडे खोऱ्यातील कृत्रिम पाणवठे कोरडे ठाक पडलेत. पाण्याचे स्रोत आटल्यामुळे वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी बार्शी ते सोलापूर एसटीनं प्रवास केलाय. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी महाडिकांचा एसटीनं प्रवास. गडचिरोलीमध्ये वाढलेल्या तापमानामुळे मोठे नाले आणि नद्या पूर्णपणे कोरड्या. दक्षिण गडचिरोलीतील मेदरनाम नाला हा पूर्णपणे कोरडा. हा नाला पुढे प्रवाहिता नदीला जाऊन मिळतो. पावसाळ्यामध्ये याच नाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. पुण्याच्या ग्रामीण भागात उकाड्यानं नागरिक हैराण. भोरमधील नीरा नदीमध्ये भर उन्हात लहानग्यांचं तरुणांनी पोहण्याचा आनंद लुटला. गरमीपासून वाचण्यासाठी तरुणाईची पोहण्याला पसंती. वर्ध्यामध्ये सलग 2 दिवस 46° वरती तापमान पोहोचले. वाढत्या तापमानाचा जनजीवनावरती परिणाम. काही ठिकाणी रस्त्यावरती शुकशुकाट. तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज.